तरुणांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे। अडचणी येत राहतील, जात राहतील, त्याला हिमतीने सामोरे जा व स्वतःला सिद्ध करून दाखवा, असे मत प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा यांनी व्यक्त केले। प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे कृतिशील तरुणाई शिबिर मोरवंची येथे आयोजित करण्यात आले होते। शिबिराच्या समारोपाच्या प्रसंगी सुहासिनी शहा बोलत होत्या। कृतिशील तरुणाई या निवासी शिबिराचा समारोप समारंभ प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा मॅडम, व्याख्याते शिवरत्न शेटे सर, माविमचे अधिकार सोमनाथ लांबगुंडे सर, उपसरपंच यशवंत कुंभार सर, मोरवंची गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश धोत्रे सर, अनुमोहिते मनीषा सरवळे यांच्या उपस्थितीत पार पडला। आजच्या युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी व समाजाभिमुख तरुण निर्माण व्हावा हा शिबिर घेण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचं मत सोमनाथ लांबगुंडे यांनी व्यक्त केलंय। अन्नदाता असून सुद्धा शेतकऱ्यांची कशा प्रकारे अवहेलना होत आहे, यामुळे आजच्या युवकांना सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणं गरजेचे आहे। शेतकरी हा व्यवस्थेचा कणा आहे, त्याला आपण साथ दिली पाहिजे, असे व्याख्याते शिवरत्न शेटे सरांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले। सदर शिबिरात महाराष्ट्र भारतातील युवक युवती सहभागी झाले होते। यामध्ये विविध क्षेत्रात अग्रेसर काम करणाऱ्या मंडळींनी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शक केले। विविध प्रकारचे खेळ, ऍक्टिव्हिटीमधून मनोरंजन, सामाजिक धडे आणि आनंदाने आयुष्य जगण्याची कला शिबिरार्थ्यांना शिकता आली। तसेच भरडूच्या माध्यमातून समाज प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजन ही करण्यात आले। त्याचबरोबर नवीन मित्रमंडळी, परिवार यांना या शिबिरात भेटले। हे शिबिर यशस्वी पार पडण्यासाठी प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्व कार्यकर्ते, सेवाधाऱ्यांनी सहयोग केला। शेतकरी असेल आणि फाटकं धोतर जर दिसलं तर रिचर्जने सांगतो बघ तिकिटाला पैसे शेतकरी। मी कधीही अडवत नाही माझ्या सगळ्या शिष्यांना। मी फिलॉलॉजीमध्ये MD आहे, त्यामुळे व्हिजिटिंग प्रोफेसर, तर तिथं सगळ्यांना सांगतो की बाबा तुमच्या आयुष्यामध्ये एक घटक जो कधीच मला फसवत नाही त्याचं नाव शेतकरी, कधीच फसवत नाही। एखाद्या कोणी कुठल्या याच्यात कमी अधिक शोषण करेल शेतकरी नाव होतंय, तर आपण ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून तर खरं आम्ही प्रिसिजन फाउंडेशनची सुरुवात केली आणि वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये जी लोक काम करतात त्यांना मदत करायला सुरुवात केली। कारण त्याचा एक पिंड असावा लागतो, तो तुमच्या सगळ्यांचा आहे असं मी धरून चालते, म्हणून तुम्ही आज इथे आहात, नाहीतर तुम्ही आला नसता तिथे, की तुम्हालाही काहीतरी करावं असं वाटतंय समाजासाठी, ती धडपड आहे म्हणून तुम्ही इथे आहात। प्रसाद आणि अनुसारखी ती धडपड तुमच्या सगळ्यांमध्ये आहे म्हणून तुम्ही इथे आहात।